जय शिवराय मित्रांनो एमएच पासून सुरू होणारा आपला 12 अंकी फार्म आयडी कसा काढायचा, फार्मर आयडी आणि फार्म आयडी हा एकच आहे का, याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, महाआयडीच्या माध्यमातून आपण महाआयडी जनरेट करून आपलं प्रोफाईल पूर्णपणे भरलं जात असताना याच्यामध्ये एक 12 अंकी फार्म आयडी विचारला जातोय। मग आपला फार्मर आयडी वेगळ्या क्रमांकाचा आहे, 11 डिजिटचा आहे। याच्यामध्ये फार्म आयडी विचारला जातोय, त्याच्यामध्ये एमएच न सुरू होणार आहे। मग हा फार्मर आयडी काय आणि फार्म आयडी काय, हा प्रश्न अनेक जणांना पडलेला आहे। मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक डिफाईन केलेला जो नंबर आहे तो फार्मर आयडी, आपल्या जमिनीची एकत्रितपणे माहिती जोडून बनवलेले एक अकाउंट हे फार्मर आयडी आहे। परंतु जे काही जमिनीचे प्लॉट आहेत, अशा सामूहिक जमिनी असतील, एकत्रित जमिनी असतील, वेगवेगळे जमिनी असतील, या प्रत्येक प्लॉटला एक नंबर दिलेला असतो आणि त्याला म्हणतात फार्म आयडी। मग हा फार्म आयडी नेमका काढायचा कुठून? तर मित्रांनो, याच्यासाठी काय तुम्हाला दोन पद्धतीत, एक तर तुम्ही महाडीबीटी फार्मर स्कीम वरती सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपल्या जमिनीचा फार्म आयडी पाहू शकता, किंवा आपल्या ॲग्रीस्टेकला ज्या ठिकाणी आपलं फार्मर आयडीचं लॉग इन आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण आपला हा फार्म आयडी पाहू शकता। याच्यासाठी काय करायचं, ॲग्रीस्टेकच्या पोर्टलवरती फार्मर लॉग इन मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, त्याचा पासवर्ड आणि आलेला ओटीपी टाकून लॉग इन करायचे। लॉग इन झाल्यानंतर शेतकऱ्याची पूर्ण माहिती फार्मर आयडीच्या पोर्टलला दाखवली जाणार आहे। याच्यामध्ये व्ह्यू माय इन्फॉर्मेशन वरती क्लिक करायचे। व्ह्यू माय इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्याचं नाव, फोटो, त्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या संदर्भातील सर्व माहिती आपल्याला ॲग्रीस्टेकच्या पोर्टलवरती दाखवली जाणार आहे। आणि याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीची माहिती दाखवली जाते त्याच्यामध्ये आपण जोडलेल्या जमिनीच्या व्ह्यू क्रॉप समरीवरती आपल्याला क्लिक करायचे। क्रॉप सर्वेच्या ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी क्लिक केल्याबरोबर वरती त्या जमिनीच्या संदर्भातील माहिती दाखवली जाते, गट नंबर, सर्वे नंबर, क्षेत्र किती आहे आणि त्या क्षेत्राचा फार्म आयडी काय आहे। प्रत्येक क्षेत्रासाठी हा फार्म आयडी वेगवेगळा असतो। आपले जर वेगवेगळे जमिनी असतील तर त्याचे वेगवेगळे फार्म आयडी आपण या ठिकाणी घेऊ शकता आणि आपल्याला जो फार्म आयडी पाहिजे तो फार्म आयडी आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। प्रत्येक क्षेत्रासाठी हा फार्म आयडी वेगवेगळा असणार आहे। आपले जे काही वेगवेगळे प्लॉट असतील त्या प्रत्येक प्लॉटला एक एक नंबर दिलेला असतो आणि हा नंबर म्हणजे आपला फार्म आयडी। हाच फार्म आयडी तुम्हाला महाआयडीचा जे काही प्रोफाईल तुम्ही भरताय, जमिनीची माहिती भरताय त्या ठिकाणी द्यायचा असतो आणि त्याच्या खाली तुम्हाला शेतकरी आयडी जो विचारलाय त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर आयडी भरायचा असतो। तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात विचारली गेलेली एक माहिती होती की हा फार्म आयडी शोधायचा कुठं, फार्म आयडी आणि फार्मर आयडी एकच का, तर त्याच्याबद्दलची एक माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।